नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत पुण्यातील देहू या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया आज आपल्या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या सगळ्या तायांकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मी खरंच म्हणजे विचार करत असतो की या ताया जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा सासरी जात असताना तेव्हा आईबाबांचं घर तिच्यासाठी माहेर होत असतं. ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झालेली असते, सगळे कौतुक तिथे त्या घरामध्ये पूर्ण केलेले असतात. बरेचसे पावसाळे ती त्या घरातल्या खिडकीतून बघितलेलं असतं. प्रत्येक कोपरा हा तिचा झालेला असतो, सवय झालेली असते. मग अशा या घराबद्दल, अशा माहेरबद्दल माझ्या ताया ह्या भरभरून बोलणारच. कारण तिला ह्या सोहळा सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर तिला तिच्या माहेरची आठवण येत असते. जेव्हा सगळे खेळ खेळत असतो तेव्हा ह्या ताया सगळ्या बालपणात जात असतात. आज सुद्धा ह्या सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत, कारण हक्काने त्या त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत. त्यामुळे खेळ तर आपण खेळणारच आहोत आणि बघणार आहोत कोण होणार आहे हुकमाची राणी. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच, हो की नाही? चला तर मग जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. मी दर्शना सोनू थोरात. माहेर कुठलं? मी वाशिम जिल्ह्याची. माझं सासरही वाशिम जिल्ह्याचंच आहे आणि माहेरही वाशिम जिल्ह्याचंच आहे. आमचं काय लव्ह मॅरेज वगैरे असं काही नाही. मी काहीच बोललेलो नाहीये, मी काहीच विचारत नाहीये. मी सांगू का, मी इतका भोळ आणि भाबडा आहे ना, माझ्या मनामध्ये काही नसतं. तुमच्यापेक्षा पण मी जास्त आहे. काय भोळ आणि भाबडी? पण मग भाऊजी कसे आहेत? छान आहेत, पण थोडे रागीट आहेत. जेवढ्या पुरतं तेवढं रुसतात आणि त्यांचा रुसवा गेला का मग मी त्यांच्याकडे रुसवते. असंच असतं. पण ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. ओ 9 वर्ष झालेली आहे. कसा चाललाय संसार? छान छान चाललंय. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल जसं सर्वांना कुलदैवत म्हणून एक लाभलेलं असतं ना दैवत, तसं मला माझे आई वडील लाभलेले आहेत. वा. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे माझे पप्पा जे आहेत ना, ते मला खूप प्रिय आहेत. मी जास्त नाही राहिले. पप्पांबद्दलचा एखादा प्रसंग तुला आठवतोय, सांगावं असं वाटतोय? म्हणजे खूप भाऊक करणारा असेल तरी पण चालेल, विनोदी असेल तरी पण चालेल. विनोदी फक्त असं जर म्हणायला गेलं ना तर फोन आला तर काय चाललं? काहीच नाही, बोला. अरे आवाजात बदल काय होतंय? काही नाही पप्पा. बोललं का कोण काही? आवाजावर ना ते सगळे माझी परिस्थिती ओळखून घेतात की माझ्या मनात काय चाललंय किंवा घरात काय घडतंय असं. बरोबर. आणि जर दुःखद प्रसंग म्हटला तर जेव्हा मला तुमचे भाऊजी बघायला येणार होते तेव्हा माझ्या पप्पांना अटॅक आला होता. म्हणजे उद्या सकाळी येणार तर आज रात्रीच ऍडमिट केलेलं असं. त्याच्यामुळे मग ठरलं आमचं सर्व काही. तसं काही नाही झालं, पण मग होता तेवढासा प्रसंग होता की तो माझ्यासाठी खूप दुःखाचा आहे. तो अजूनही आठवलं की थोडं वाईट वाटतं की असं नको व्हायला होतं. आहेत माझे पप्पा अजून माझ्या पाठीशी आहेत. कदाचित त्यांचे काहीतरी उपकार असतील म्हणून ते आज माझ्या प्रत्येक चढउतारामध्ये सोबत असतात. देव तरी एवढा साहस देणार नाही किंवा बळ देणार नाही एखाद्या मुलीला, एवढं माझे पप्पा मला साथ देतात. काही जरी लागलं ना, काहीही तरी म्हणतात मी आहे तोपर्यंत तू कोणालाच काही मागायचं नाही. मी आहे ना. नाही होत तुझ्या नवऱ्याकडनं एखादी इच्छा पूर्ण तुझी की बघा चला अडचणी असतील घरामध्ये, काही चढउतार असतील, होतच असतात, माझ्याकडे हक्काने माग, मी तयार आहे द्यायला. एकतर असतात आपले आई बाबा आणि त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माझ्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत माझ्या जीवनामध्ये. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी त्यांना कुठलं दुःख नको सहन करायची वेळ यायला पाहिजे, एवढंच सांगायचं. कारण ते कधी येऊच नाही वेळ आणि ती येणार नाही. थँक्यू सो मच देव बाप्पा की इतके सुंदर माझ्या लाईफमध्ये आई वडील पाठवले तू, किंवा त्यांच्या पोटी मला जन्माला घातलंय. आय लव्ह यू सो मच पप्पा.
किती सुंदर, क्या बात आहे. एखादी आई तरी सणावाराला मुलीला मेहंदीचा कोण विसरेल, पण माझे पप्पा कधीच विसरले नाही. होळी, दिवाळी, रंगपंचमी काही जरी असलं तर माझे पप्पा माझ्यासाठी मेहंदीचा कोण आणि नेल पॉलिश आणल्याशिवाय कधीच राहिले नाही. आणि माझं हॉस्टेलला शिक्षण झालेलं आहे. माझ्यापेक्षाही माझ्या मैत्रिणी खूप ओळखतात माझ्या पप्पांना. जेव्हा माझ्या पप्पांचा फोन यायचा रविवारी की दर्शना तुझा फोन आलाय, आवाज यायचा पण फोनवर दुसरंच कोणतरी बोलायचं. अरे फोन तर माझा आलाय, कोण बोलतंय? हा तुझाच फोन आहे, आम्ही बोलतोय. हा बोला काका कसे? अर्धा तास 20 मिनिटं. अरे मला बोलायला दे, थांब आम्ही बोलून घेतो, असं सांगायचे ती मैत्रिणी. आणि अजूनही त्यांचा फोन आला तर मला न विचारता आधी विचारतात तुझे पप्पा कसे आहेत, ठीक आहेत ना? हो. मला तरी फोन नाही करणार पण त्यांना रोज फोन करतात पोरे. वा, इतके प्रेमळ होते तुझे पप्पा. हो, आणि अजूनही आहेत. खूप छान ताई. पण आज तू हे सगळं अगदी व्यक्त झालीस. आतापर्यंत कधी असं मनमोकळेपणाने बोलली होतीस कोणाकडे? नाही. खूप छान ताई, तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना आणि बघणार आहोत कोण होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण आता हुकमाची राणी कशी निवडायची हे तुम्हाला आता अंदाज आलेला आहेतच, कारण आपण एक लकी ड्रॉ घेणार आहोत आणि या लकी ड्रॉ मधून काही तायांची निवड होणार आहे आपल्या पहिल्या खेळासाठी. आणि त्या खेळातून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, 10 तायांतून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. चला तर मग आपल्या या पहिल्या खेळासाठी काही ताया आपल्याला निवडायच्या आहेत. मग होऊन जाऊ दे लकी ड्रॉ. नेहमीप्रमाणे बॉक्स माझ्या हातामध्ये आलेला आहे. त्यामध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. आता ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या ताई? हात वरती करा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 तायांची निवड झालेली आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. हा, आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. हा, चला तर मग सुरू करूया आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या तायांनी नृत्य सादर करायचं आहे, तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हलेल, हसेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. तर आता मग सुरू करूया आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. Come on, हा, नृत्य सादर करा जसं येईल तसं नाचा. Get down to the funky beat. Come on, come on, come on. Very good. हा, क्या बात है. मस्त. हा, लवकर. हा, रेडी. ताई हसली त्यामुळे फसली. बाद झालेली आहेस तू, तिथे बसू शकते. अच्छा, इथं गेली का? बरं, हरकत नाही.
किती हलणार आहेस अजून? बाद झालेली आहेस ताई, तू तिथं बसू शकते. व्हेरी गुड. हा, आणि आता अजून इथं कोण आहे? ताई कोण आहे वरती? हा ताई, वरती कोण आहे तिथं? खाली आले की मला सांग. हा, अच्छा तू पहिली, ठीक आहे, तू पहिली तर मी दुसरी. ताई ताई तू असली बाद झाली, तू समोर तिथे बसू शकते. 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. हा, खेळाचं नाव काय? ए गप माझा पहिला कप. एवढी लाजत का घाबरत झालो? बरं, किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. 2च वर्ष झालेली आहेत. बर, काय प्रगती? अगं म्हणजे भाऊजी मॅनेजर झाले, तर अजून पुढची वरची काही पोस्ट बी आले का त्यांना? त्यांचं प्रमोशन झालंय की नाही? ही प्रगती. ए गप माझाच पहिला कप. ठीक आहे, हरकत नाही, तुझाच पहिला कप. हा, चला तर खेळ असा आहे की तुमच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. ठीक आहे, पहिल्या 5 त्या ती लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण पार करत असताना पेपर कप जर पडला तर तसंच उचलायचंय आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. इथे यायचंय, डोक्यात ठेवायचं आणि पुन्हा पार करायची लाईन. ठीक आहे, हा कळलेलं आहे? हा, चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला कप ठेवा डोक्यावर. चला आता तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कप पडला तर पुन्हा मागे यायचंय. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, साईडला तुम्ही आलं तुम्ही. हा, शाबाश 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 शाबाश. इथे पडलेलं इथे पडलेलं. ए गप माझाच पहिला कप. या खेळातून ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाची 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 प्रेमाची. मी कशाला करून दाखवतोय मग हे इथं? हा, रेडी. 1 2 3. फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाची 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 प्रेमाची. हळू, आमचं पीठ सांडवाल नाही तर असं असं करत. हा, व्हेरी गुड. आणि आता खेळाबद्दल, खेळाचं नाव तुम्हाला माहिती आहे फुंकर प्रेमाची. तुमच्या प्रत्येकी समोर एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवून फुंकर मारायची आहे नाणं दिसेपर्यंत. एकदा का नाणं दिसलं की ते असं तोंडात असं पकडायचं आहे दातांमध्ये आणि हात वरती करायचं, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. कारण तुमच्यापैकी पहिल्या 2 ताया त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या दोघींपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. चला आणि खेळायला सुरुवात करूया. या प्रत्येकीने या आपल्या डिश समोर उभे राहा. व्हेरी गुड. चला रेडी आहेत सगळ्यांच्या? हात मागे. हा, व्हेरी गुड. चला सुरुवात होते. 1 2. पिठाकडे लक्ष द्यायचंय व्यवस्थित. हा हा, 1 2 3. व्हेरी गुड. अजिबात पीठ फुगायचं नाहीये. आता नाणं हातामध्ये घ्या. सगळ्यांनी समोर बघा. हा, व्हेरी गुड. ती ताई, ही ताई, ही ताई, ही ताई. अरे बापरे.
खूप छान. अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघणार आहे बरं का. या ताईला तर बक्षीसच दिलं पाहिजे. व्हेरी गुड. इतक्या छान आणि सुंदर दिसताय ना तुम्ही. व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पहिली जी ताई आहे ही ताई आणि दुसरी ताई आहे ही ताई. एकदा दोनदा टाळ्या होऊन जाऊ दे. 2 ताया गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि फुग्गा प्रेमाची आपल्या खेळातून या 2 ताया आल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. कसं वाटते ताई शेवटच्या खेळापर्यंत आलीस? मस्त वाटते. मस्त वाटते. ताई तुला कसं वाटतं? खूप छान वाटते. व्हेरी गुड. चला तर मग हा खेळ तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर गुलाबी रंगाचा फुगा आहे. तो फुगा फोडायचा आहे. हाताने किंवा पायाने फोडा किंवा बसून फोडा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधल्यानंतर एक संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं आहे आणि जागेवरतीच गोल गोल फिरायचंय. नृत्य करता करता गोल गोल फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. तयार आहेत तुम्ही दोघी? ओके. मी दोन्ही ताईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. आणि आता तुमची वेळ सुरू होते. त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक थांबलेले. फुगा पडा फुगा पडा. हा शबाश शबाश शबाश. हा ढपाक ढपाक. हा लवकर लवकर लवकर. मागे मागे. हा व्हेरी गुड. हा 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 एक माग ती कुठं गेली. मागे 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 पुढे जा पुढे जा. मागे 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 मागे. आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? मस्त वाटते. मस्त वाटतंय. हो. हे सगळे खेळ खेळून कसं वाटतंय? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय हो. की नाही? हा आता याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो. भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा तूच बोलली असं, मी नाही काय बोललोय बाबा. हा खूप खूप अभिनंदन तुझं एकदा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
खूप भारी वाटतं, म्हणजे 2 वेळा पण असे येऊन तिसऱ्यांदा पर्यंत आले बरं वाटतं. चिकाटी सोडली नाहीस तू. हा, इच्छा पूर्ण झाली. झाली. हुकमाची राणी झालीस. पहिल्यांदा कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना काय सांगणार आहेस? हुकमाची राणी झाली. हुकमाची राणी झालेली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप खूप अभिनंदन. तर सगळ्यांना मजा आलेली आहे. हा, स्वतःसाठी वेळ देणार ना? या भावाची आठवण ठेवणार ना? क्या बात है. चला तर मग अशीच धमाल मजा मस्ती घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, पण स्वतःची काळजी घ्या.